बारामतीतून अजित पवारांची नाव न घेता शरद पवारांवर टीका। मी 60 वर्षांचा झाल्यावर भूमिका घेतली, काहींनी 38व्या वर्षी वसंतदादांना मागे सारलं, अजितदादांचा हल्ला बोल। मुंबईच्या आझाद मैदानात 26 जानेवारीपासून जरांगेंचं आमरण उपोषण। 20 जानेवारीला अंतरवाली सराटीतून पायी चालत मुंबईच्या दिशेने होणार रवाना। मराठा आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक, मराठा समाजाच्या भावना कोर्टात मांडू, मुख्यमंत्र्यांची ग्वाही। तर विशेष अधिवेशनात मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवू, फडणवीसांचं आश्वासन। सलीम कुत्तासोबतच्या पार्टीचं भाजपच्या पदाधिकाऱ्याकडून आयोजन। संजय राऊतांचा आरोप, व्यंकटेश मोरेचा फोटो दाखवून चौकशीची मागणी। बावनकुळेंचा व्हिडिओ बडगुजर यांनी दिला नाही, राऊतांचं स्पष्टीकरण। तर मकाऊचा व्हिडिओ चर्चेत आल्यानं बडगुजर यांच्यावर कारवाई, राऊतांची टीका। संजय राऊत रोज नवनवीन आरोप करतात, त्यांच्या आरोपांना उत्तर देण्या एवढा माझा स्तर कालावला नाही, फडणवीसांचं राऊतांवर पलटवार। अडीच वर्षातील घाण साफ करणार, वरळीतील स्वच्छता मोहिमेदरम्यान मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंवर घणाघात। तर 2024ला कुणाची घाण साफ होईल हे लवकरच समजेल, राऊतांचा पलटवार। काँग्रेस नेते सुनील केदार यांची आमदारकी रद्द, विधिमंडळाची अधिसूचना जारी। जिल्हा बँक घोटाळ्याप्रकरणी केदार यांना 5 वर्षांची शिक्षा, सध्या रुग्णालयात उपचार सुरू। मुंबईतील चुनाभट्टी स्थानिक गुंड पप्पू येरुणकरवर गोळीबार, एकाचा मृत्यू, 4 जखमी, अंतर्गत वादातून हल्ला झाल्याची माहिती। पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील प्राचीन 315 दागिन्यांची नोंद नाही, लेखापरीक्षण अहवालात धक्कादायक माहिती समोर। तर कोणताही दागिना गहाळ नाही, प्रशासनाचा दावा। केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून कुस्ती महासंघाची मान्यता रद्द, कुस्ती संघाचे नवनियुक्त अध्यक्ष संजय सिंग निलंबित। सलग सुट्ट्यांमुळे राज्यभरातील पर्यटन स्थळं फुलली, कोकणातील समुद्र किनारे, गड किल्ल्यांवर पर्यटकांची तुफान गर्दी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।